नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आहे ज्ञानगंगा नदीच्या इथे एक पूल आहे बघा. खामगावपासून 16 ते 17 किलोमीटर अंतरावरती रोहना गावाच्या समोरच. आणि हा तो तुम्हाला समोर रस्ता दिसत आहे मित्रांनो, हा आहे खामगाव बुलढाणा रोड. आणि आपण आहे सध्या दिवठाण्याच्या बाजूला. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, ज्ञानगंगा नदीवरचा हा निमकोडा येथील प्रकल्प आहे मित्रांनो. धरण आहे हे, समोर या दिशेला बघू शकता तुम्ही इथे. आणि आज माझ्यासोबत आहेत आमचे परम मित्र राहुल भाऊ आहे करा एकदा. आणि मित्रांनो, जात आहे आपण सध्या कानिफनाथ या ठिकाणी, नवनाथांपैकी एक नाथ कानिफनाथ म्हणून. तर चला तर मित्रांनो, करूया एक्सप्लोर कानिफनाथ या ठिकाणी. चला तर मित्रांनो, आपण आहे सध्या काळेगाव फाटा या ठिकाणी, बुलढाणा रोड स्थित बघू शकता. आणि इकडे खामगावून येताना उजव्या हाताला काळेगाव फाटा म्हणून आहे. इथूनच समोर मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर असेल काहीतरी. मित्रांनो, मगाशी आपण ज्या पुलाकडून आलो व्हिडिओच्या स्टार्टिंगला, तर त्या ठिकाणी ते प्रकल्प चालू असताना त्या ठिकाणी गाव उठवण्यात आलं होतं मित्रांनो. हे तर हे पुनर्वसित गाव आहे दिवठाणा म्हणून, काळेगाव रोडला स्थित आहे. बघू शकता असं पहाडाच्या खाली सुंदरचं असं गाव आहे. सध्या इथे पाण्याच्या टाकीचं काम सुद्धा चालू आहे बघू शकता. आणि इकडे हा पुढे असा काळेगाव रोड आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सध्या इथे काळेगाव या ठिकाणी. आणि काळेगावपासूनच 3-4 किलोमीटर अंतरावरच कानिफनाथ महाराज मंदिर आहे. असा काही गावातून रस्ता आहे हा आतून. आपण नदीपासून इथे वरती आल्यानंतर बघू शकता असं. आणि थोडा जंगलाच्या दिशेने आहे मित्रांनो या ठिकाणपासून. तर फायनली मित्रांनो, आपण खाचखळगे गड्डे गुड्डे सहन करत आलो या ठिकाणी, कानिफनाथ या ठिकाणी बघू शकता. आता काही जंगल आहे या ठिकाणी. आणि राहुल भाऊंनी गाडी चालवता जरा जास्तच आरामशीर गाडी चालवली आमची. तर असं काही ठिकाण आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कानिफनाथगडमध्ये अशा खालपासून आलो आम्ही इथून. आणि 101 पायऱ्या आहेत मित्रांनो बघू शकता. अशा 100पेक्षा जास्त असतील नाही की नाही भाऊ, मोजू आपण जाताना. तर जास्त काही चढ नाही मित्रांनो, पण चढताना थोडं जाणवते या ठिकाणी बघू शकता. इकडे बाजूचा व्ह्यू बघाल तर या प्रकारचा व्ह्यू येतो मित्रांनो. बाजूला असे पहाडं वगैरे आहेत. बुलढाण्याचा बोथा घाट आहे हा या इकडच्या दिशेला. आणि इथून 30-35 किलोमीटरवरच जिल्हा बुलढाणा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आमचे राहुल भाऊ थकलेले आहेत या ठिकाणी. पाय दुखू राहिले, पायाला मोच पडलेला आहे. तरी भाऊंसाठी बॉटल पण आणलेली आहे आम्ही सोबत पाण्यासाठी बघू शकता. मी थकलो मित्रांनो. बांधकाम करायला कसं मटेरियल इतक्या पायऱ्या सर केल्यानंतर आपण इथे वरती येतो. इथं आल्यानंतर हे असं मंदिराचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी.
बघू शकता आपण त्या गेटपासून चालत आलो मग अशी मी तुम्हाला दाखविलं. इथे साईनबोर्ड वगैरे होता कानिफनाथ संस्थान म्हणून. तिथूनपासून वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी आतमध्ये असं प्रवेशद्वार आहे मित्रांनो, बघू शकता. आणि इथे वरती आल्यानंतर असं मंदिराचं प्रांगण आहे. श्री कानिफनाथ महाराज संस्थान काळेगाव या ठिकाणी. निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे मित्रांनो आणि पहाडाच्या एकदम उंचीवर स्थित आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो असं आसरा देवीचं मंदिर आहे पहिले स्टार्टिंगलाच, बघू शकता या ठिकाणी असं. आणि इथे काय अशी अशोकाची निंबाची वगैरे झाडं आहेत आतमध्ये मंदिर प्रांगणमध्ये. आणि समोरच मंदिराचा मंडप आहे या ठिकाणी आणि आतमध्ये मंदिर आहे असं. जय श्री कानिफनाथ महाराज. कानिफनाथ संस्थान काळेगाव या ठिकाणून आहे मित्रांनो आपण. हे असं कार्यकारिणी मंडळ आहे या ठिकाणचं. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर जय श्री कानिफनाथ महाराज. आणि अशी मूर्ती आहे मित्रांनो श्री कानिफनाथ महाराजांची. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी असं सभा मंडपसुद्धा बनवलेला आहे वरती पहाडावरती स्थित. इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे, दत्तात्रेयाचं सुद्धा मंदिर आहे आतमध्ये. कुठे? हां हां हां, हो ना हो ना. श्री महाबली हनुमान मंदिर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी. आणि त्याच एक्झॅक्ट बाजूला श्री भगवान दत्तात्रेयाचं मंदिर आहे मित्रांनो. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. मंदिराच्या बाजूला मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अशा काही प्रकारची सिनेरी आहे. संध्याकाळची वेळ होत आहे बघू शकता. आणि संध्याकाळी या ठिकाणी खूपच मस्त असं वातावरण राहतं मित्रांनो. मी आधीच 8 ते 10 दिवसाआधी इथे येऊन गेलो, पण परत म्हटलं तुम्हाला दाखवायचं होतं श्री क्षेत्र काळेगाव. अशा प्रकारचं इथे पहाडपट्टी आहे बुलढाणा घाटामध्ये. असे झाडं आहेत मित्रांनो उंबराचे, निंबाचे वगैरे, आवळ्याचे बघू शकता. खूपच मस्त झाडं लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी. पहाडावरती असून सुद्धा इथे पाण्याची वगैरे सोय आहे, भंडाऱ्याची सुद्धा सोय केलेली असते मित्रांनो. इथे या ठिकाणी तुम्हाला जर अन्नछत्र वगैरे चालवायचं असेल अथवा तुम्हाला काही भंडारा वगैरे द्यायचा असेल तर या ठिकाणी भांडे वगैरे सर्व अवेलेबल होतं मित्रांनो. आणि इकडे या दिशेला आल्यानंतर इथे भगवान शिवजीची शिवलिंग स्थापित आहे मित्रांनो, बघू शकता. नंदीजी विराजित आहे या ठिकाणी त्यांच्यासोबत. ठीक वरती आवळ्याचं झाड आहे मित्रांनो. सध्या आवळेसुद्धा लागलेले आहे बघू शकता तुम्ही, लहान लहान असे. मंदिराच्या मागे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जिल्हा परिषद बुलढाणा पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत भक्त निवास इथे उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो. कानिफनाथ संस्थान काळेगाव इथे.
असा आतमध्ये भक्त निवास वगैरे सुद्धा आहे, म्हणजे भक्तांसाठी राहण्याची सोयसुद्धा आहे या ठिकाणी. आता सध्या या ठिकाणी बंद आहे हे केलेलं, पण तरी बघू शकता तुम्ही लोक. असं प्रांगण आहे या ठिकाणी, निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे मित्रांनो. इथे टॉयलेट बाथरूम आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. असं पाण्याचा टँक बनवलेला आहे. लोकसहभागातून आणि वर्गणीतून समस्त ग्रामपंचायत आणि हे गावकरी मंडळी काळेगाव यांच्या कडून बघू शकता या ठिकाणी असं बनवलेलं आहे. पाण्याचे नळ वगैरे दिलेले आहेत. आणि नवरात्रीमध्ये या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी अशी यात्रा भरत असते. इथे काही झेंडूचे झाडंसुद्धा लावलेले आहेत. इथे मित्रांनो बघू शकता पर्यटन विकास अंतर्गत स्वयंपाकगृह आणि परिसर सुधारण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. इथे म्हणजे यांचं किचन बनवलेलं आहे पहा, बघू शकता. असं आतमध्ये एक हॉल दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही काही भंडारा वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे किचनसुद्धा यूज करू शकता मित्रांनो. व्हेंटिलेशन आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण नवनाथ महाराज मंदिर आहे, कानिफनाथ महाराज, तर या ठिकाणी आलेलो आहे. आणि इथे दोंडूबा तायडे काळेगाव या ठिकाणचे काका आहेत आपल्यासोबत, आणि पुजारी सुद्धा आहेत, आणि इथे संरक्षण सुद्धा करतात या ठिकाणी मंदिराचं आणि या ठिकाणचं. तर काका माहिती देतील मंदिराबद्दल आपल्याला. बोलू. या ठिकाणी 12 वर्षे तप केलं कानिफनाथानं. हां हां मग 12 वर्षे झाल्यानंतर जुन्या लोकांना सांगलं हां हां की बा माझं मंदिर अटी बांधायचं, समाधीचा ओटा बांधायचा. व मग अटून 12 वर्ष प्रस्थान केलं. झाल्यानंतर महाराज कानिफनाथ गुप्त झाले इथून पासून. हां. मग ते लोकांना मंदिर बांधलं. 2 मंदिरं बांधले होते, लहान मोठे, बसून जाणं पडे. मग ते काही दिवसानं मंदिरं भांगले पडले. मग काळेगावातून मीटिंग झाली की बा आपलं कानिफनाथाचं मंदिर बांधायचं आहे. मग ते वर्गणी केली लोकांनी, मंदिर बांधलं. हां. या मंदिराला झाले 50 वर्ष झाले बांधायला. बापरे बाप. हां. मग हे उत्सव नवरात्र 8 क्विंटलची भाकर लागते 8 दिवस नवरात्रामध्ये. इथे या हां. ठिकाणी या ठिकाणी बरेचसे पब्लिक लोक येतात, बाया येतात, हा ना, मोठी जत्रा भरते. दुरून दुरून येतात. हां. काय मग जत्रा झाल्यानंतर 9व्या दिवशी मोठा भंडारा असते, 9 क्विंटलचा. शिरा नवरात्रीमध्ये पोळ्या, नवरात्राचा पोळ्या असतात, शिरा असते, भजीची भाजी असते. मग दर पौर्णिमाले अटी सप्ताह असते, मंदिरावर बसेल व 250 माणूस दर पौर्णिमाले जेवण करते. बापरे बाप. हां. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी काकांनी सुंदर अशी आपल्याला माहिती दिली मंदिराबद्दलही, आणि खूपच मस्त मंदिराबद्दलचं आपल्याला एक्सप्लेन केलं. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी काळेगाव श्री कानिफनाथ महाराज संस्थान इथून हां. दत्तपौर्णिमेला असते आहे की नाही. हां. दर पौर्णिमेला तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दर पौर्णिमेला या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन वगैरे केलेलं असते. गावकरी मित्रमंडळ गावकरी मंडळाकडून 250-300 लोक. जवळजवळ 250 ते 300 लोकांचा भंडारा असतो मित्रांनो या ठिकाणी, काकांनी सांगितल्याप्रमाणे. ज्ञानदेव गायगोळ अध्यक्ष आहे. हां. आणि इथचे अध्यक्षसुद्धा आहेत इथे काळेगावचे ज्ञानदेवराव गायगोड म्हणून. तर त्यांच्यातर्फे बहुतांश गोष्टी या ठिकाणी असतात म्हणजे. तर मित्रांनो कानिफनाथ मंदिरामध्ये आपण इथे ज्या वेळेस येतो तर काका सांगतात की या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जंगली शॉपत जसं की बिबट वगैरे, हरणी, त्यानंतर अस्वलसुद्धा येतात या ठिकाणी. आणि मंदिरावरती तेल वगैरे सांडलेलं असतं मित्रांनो, तर तेल चाटण्याकरता अस्वल या ठिकाणी ते मारुतीच्या मंदिरावरती मगाशी आपण गेलो होतो हनुमंताच्या त्या ठिकाणी येत असतं. तर काका सांगतात अनुभव त्यांचा, किंवा काका या रूममध्ये असतात नेहमी आतमध्ये भक्त निवासामध्ये. बघू शकता या ठिकाणी असं मगाशी दाखवल्याप्रमाणे काका आतमध्ये असतात रात्रीच्या वेळेला. इथे 24 तास असल्यामुळे त्यांना नेहमी बघावयास मिळतं की जंगली शॉपत इथून जात असतात मित्रांनो. तर खूपच असं नयनरम्य अशा ठिकाणी आहे मित्रांनो हे. आणि
निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, वन्यजीवांच्या सानिध्यामध्ये आहे विशेषतः. तर मित्रांनो, काकाचं वय 75 असून या ठिकाणी यांचा परिवारसुद्धा आहे मित्रांनो काळेगावमध्ये. पण तरी काका ईश्वराच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी, त्यांना 3 सुना 3 मुलं वगैरे सुद्धा आहेत. पण तरीसुद्धा काका या ठिकाणी ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहत आहेत मित्रांनो, निसर्गरम्य अशा ठिकाणी. आणि फक्त या ठिकाणपासून गावामध्ये म्हणजे रेग्युलर काम, जसं आपण शेविंग वगैरे म्हणू काही म्हणू, त्याकरताच फक्त घराकडे जातात. नाहीतर एनी टाईम 365 दिवस 24 तास काका या ठिकाणी असतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही लोक. निस्वार्थपणे सेवा चालू आहे. तर मित्रांनो, फायनली दर्शन वगैरे करून आपण मंदिराच्या बॅक साईडला इथून रोड आहे, या रोडने निघत आहे. आपण आलो त्यावेळेला पायऱ्यावरून आलो होतो मित्रांनो. आणि जाताना इकडून गाड्यांकरता रस्ता आहे असा, म्हणजे या टेकडीवरती गाड्यासुद्धा येतात पहाडावरती. बघू शकता इथून समोर गेल्यानंतर रस्ता आहे मित्रांनो खाली असा. आणि संध्याकाळची वेळ होत आहे मित्रांनो, पक्षी आपापल्या घराकडे परत जात आहेत. हे बघू शकता, या ठिकाणी पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये जाण्यासाठी. आणि इकडे धुकं पडलेलं आहे, बघू शकता मित्रांनो. ते हे आहेत ना, ते काय म्हणतात ते ना, थांबा. इथे अशी मित्रांनो पक्ष्यांची शाळा भरलेली आहे झाडावरती, बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता, मंदिराच्या मागच्या साईडने असा सिमेंटचा रोड बनवलेला आहे. आणि आम्ही ह्या रोडनी जाता आता परत गाडीच्या दिशेने, म्हणजे मंदिराच्या एकदम अपोजिट साईडनी आहे. पण संध्याकाळच्या वेळेस थोडं वॉकिंग वगैरे होतं, थोडं जॉगिंग वगैरे होऊन जाणार, त्याकरता थोडं चला मागच्या साईडनी जाऊ. आपल्याकडे घेऊन आला नाही, तिकडे चाललंय अजून असेल ते एक नसते ते कधीच नाही ना. झाडं लावले नाही का रे यावर्षी? सरकारनं झाडं लावले नाही का? वा लावले असतील ना. तर मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी आमच्या इकडे याला कामणी असं म्हणतात. तर असे काही फुलं आलेले आहेत या जंगलामध्ये. दूर करा कॅमेरा थोडासा. पूर्ण रोडनी चालत असताना या ठिकाणी आपण पहाडावरून येत असताना असेच झाडं बघायला मिळतात मित्रांनो. चारही साईडला अशी झाडं आहेत. आणि संध्याकाळ होत आहे मित्रांनो. मगाशी आपण होतो वरती या ठिकाणी गणपनाथ मंदिरामध्ये, आणि इथून आपण रस्त्यांनी पायी चालत त्या सिमेंटच्या रोडने इकडून खाली उतरलो आणि इकडून या जंगलच्या रस्त्याने परत वापस येत आहे. आपण मगाशी जिथून निघलो होतो त्या ठिकाणपासून राहुल भाऊ आणि मी आहे सोबत. आणि बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे मित्रांनो, आणि आम्ही निघत आहे आता सध्या घराकडे. तर यावेळेचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कॉमेंट्समध्ये जरूर कळवाल. पुन्हा भेटूया मित्रांनो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी. तिथपर्यंत घेऊया मित्रांनो क्षणभर विश्रांती. पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद.